वर्षात या भाडेवाढीची अंमलबजावणी देखील केली जाणार आहे। तसेच संकेत एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनीच दिलेत। एसटीच्या 14% भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास शिवनेरीच्या दरात 70 रुपयांनी वाढ होणार आहे, तर साध्या बसच्या दरात 60 ते 80 रुपयांची वाढ होणार आहे। महामंडळाला दिवसाला 3 ते 3.5 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय। तर आपण पाहतोय लालपरी महागणार आहे। दादर ते स्वारगेट 335 रुपये तिकीट होतं आणि संभाव्य दर हे 700 रुपये होणार। तर मुंबई ते अलिबाग सध्याचे दर आहेत 160 रुपये, तर येत्या काळामध्ये हे दर 180 रुपये होण्याची शक्यता आहे। तर मुंबई दापोलीचे दर आहेत सध्याचे 340 रुपये आणि संभाव्य दर हे 390 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। मुंबई विजयदुर्गला जाण्यासाठी 730 रुपये मोजावे लागतात, तर येत्या काळात 830 रुपये मोजावे लागू शकतात। मुंबई कोल्हापूरला 565 रुपये मोजावे लागतात, तर येत्या काळात 630 रुपये एवढं तिकीट होऊ शकतं। मुंबई संभाजीनगरमध्ये 860 रुपये एवढं तिकीट आपल्याला मोजावं लागतंय, मात्र येत्या काळात 970 रुपये। तर मुंबई नाशिक 400 रुपयावरून 450 रुपये तिकीट होण्याची शक्यता आहे।